आपण 10 वेळा थोडी बोलणार. चला शिवाई 11 ऐरोली टीम तुम्हाला एक अंपायर द्यायचा आहे. चला शिवाई 11 ऐरोली टीम एक अंपायर द्या प्लीज, थोडंसं सहकार्य करा. एक अंपायर प्लीज, स्क्रीन एक अंपायर फक्त द्यायचं आहे. थोडंसं सहकार्य करायचं आपण. प्लीज शिवाई 11 ऐरोली टीम प्लीज एक अंपायर द्यायचं आपण, थोडंसं सहकार्य करा. न्यूट्रल अंपायर पाहिजे. चला थँक्यू थँक्यू थँक्यू, खूप खूप धन्यवाद. आपण आमच्या स्पर्धेला आपण सहकार्य करता त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. मॅचमध्ये सुरुवात तलवली बॉईज आयोजित गावदेव चषक 2025चा चौथा पर्व आणि अतिशय चांगलं आयोजन पाहायला मिळते या स्पर्धेचं. आज जर पाहायला गेलं तर खुल्या गटातील 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. पहिली मॅच जिंकली मात्र शिवाई 11 ऐरोली या टीमने. मॅच क्रमांक 2 मध्ये सध्या सिमरन 11 सानपाडा आणि कमांडो या दोन टीममध्ये मॅच रंगते. सिमरन 11 सानपाडा टीमच्या कॅप्टन टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय पहिल्या ओव्हरमध्ये आधी. पहिलाच बॉल चंदन तलवारसाठी, हा बॉल सबमरीन राहिलाय आणि बॉल टप्पा पडल्यानंतर त्याला कमी उसळी येणारा बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलने सुरुवात या मॅचला होताना पाहायला मिळते. बिग फाईट एका बाजूला पाहायला मिळते सिमरन 11 सानपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळताना दिसतील कमांडो. या दोन टीम मध्ये दुसऱ्या मॅचचं बॅटल. ऑन साइडला लॉफ्ट केल्या बॉलला डीप मिड विकेटला क्लिअर करणारा चंदन तलवारच्या बॅटमधून या मॅचचा पहिला क्रॅकिंग षटकार. यावेळेस बॉलर तयार. यावेळेस देखील थोडीशी गती कमी केली होती आधीने धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटकार जरूर आला. त्यानंतर त्याला आधीचं खूप चांगलं कमबॅक आपल्याला स्ट्रायकिंग एंडला चंदन तलवार पाहायला मिळत आहेत. आज खुल्या गटातून पाहायला गेलं तर कमांडो या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. परंतु नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर सारसोळी टीमसाठी खूप चांगला क्रिकेट सध्याच्या घडीला खेळत आलेत. यावेळेस देखील ऑन साइडला लॉफ्ट केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर त्याखाली पकडले कॅच, पकडला जेल आणि संपलाय. चंदन तलवारचा खेळ बॅटर आउट. आता बॅटिंगसाठी दुर्गेश तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात. आधीने एक फलंदाज बाद केला. यावेळेस देखील खूप चांगला बॉल, भन्नाट वेग, रफ्तार
आणि वेगेवरती स्वार होऊन गोलंदाजी करतात. आधी काय चेंडू पाहायला मिळतात. अफलातून बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न ज्येष्ठांच्या मागे पाहायला गेलं तर भावेश नाईक इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सिमरन 11 सानपाडा या टीम मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील ऑन साईडला पुल पॉवरफुल बॉलला गेले गुल. मेहदी दावासा येतोय षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये पॉवर प्लेचा पहिल्या ओव्हरमध्ये आधी या गोलंदाजाने पाहायला गेलं तर 12 धावा खर्च केल्या आणि चंदन तलवारला बाद केलं. चांगलं बॅटल रंगलं. आपण जाऊन पाहायला मिळालं. डॉट बॉल देखील पाहायला मिळाला. षटकार 2 पाहायला मिळाले. एक विकेट देखील येताना पाहायला मिळाली. दुसऱ्या ओव्हरमध्ये सचिनला पहिल्याच बॉलवरती सफलता. समीर शेख 0 वरती बाद. पहिल्या बॉलवरती विकेट.
अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन ओव्हरचा खेळ इथे संपला. टीमची धावसंख्या 17. आता 2 बॉल 2 ओव्हर अजूनही शिल्लक आणि राकेश तिसऱ्या ओव्हरमध्ये ओव्हर द विकेटने पहिला बॉल शॉर्ट बॉलचा वापर पुलचा फटका बॉलला गेले गुल डीप स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करणारा साहिलच्या बॅटमधून धमाका बॉल सीमा पार धावा मिळती 6 येतो षटकार. स्वागत साहिलने षटकाराने केले. व्हाट अ शॉट. यावेळेस देखील टिट फॉर टॅट हिट का जवाब पत्थर से आणि दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल देखील पाहायला मिळते. कमबॅक डॉट बॉलने राकेशचं पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती षटकार दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगला बॅटल सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅट अँड बॉलचे तुंबड युद्ध मैदानाच्या आतमध्ये सध्या रंगतंय. लॉफ्ट केले बॉल लॉंग ऑफला बॉल जाईल सीमा पार धावा मिळती 6 येतो षटकार. आक्रमण पाहायला मिळतंय. साहिलने आता त्याचा संयमाचा बांध तुटलाय. सचिन साहूने मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये जखडून ठेवलं होतं परंतु आता आक्रमण पाहायला मिळतंय. यावेळेस देखील बॉल सरळ स्ट्रँड अँड डिलिव्हर बॅटचं स्वीट साऊंड बॉल आउट ऑफ द पार्क यूज इट षटकार. साहिलची अफलातून बॅटिंग मात्र पाहायला मिळते आणि त्याच दरम्यान आदरणीय शैलेश कोळसकर साहेबांचं आगमन होतं आपल्याला पाहायला मिळतं. आपलं सहर्ष स्वागत गावदेवी चषक 2025 मध्ये चौथ्या पर्वामध्ये आदरणीय शैलेश कोळसकर साहेबांचं आगमन होतं आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील समोर स्ट्रेट ऑन द ग्राउंड बॉल आउट ऑफ द पार्क. काय फटका खेचलाय अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक बॉल सर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागे लँड झालाय आणि अजून एक तडाखा साहिलच्या बॅटमधून षटकार. अरे होता ना चुतिया जुना बॉल नाही. थँक्यू. काय अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये या उष्णता तापमानामध्ये आग उगणारी बॅटिंग आणि खेळपट्टीवरती आग लावली. टीमची धावसंख्या 41. बॉलर तयार राकेश अजून एक नाही परंतु लॉफ्ट केलं बॉल लॉंगला फिल्डर आहेत आधी. यावेळेस एक सिंगल रन कंप्लीट आणि इथे ओव्हरची झाली समाप्ती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 42 या आकड्यावरती आणि 42 रन स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात आणि साहिल वैयक्तिक 8 बॉलमध्ये 27 या धावसंख्येने सध्या बॅटिंग करतोय. 8 बॉल 27 धावसंख्येची इथे आतापर्यंत बॅटिंग पाहायला मिळते.
त्याला माहिती आहे की समोरचा संघ देखील तगडा आहे. समोरच्या संघाला तर तुम्हाला फाईट करायचे तर एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी आपल्याला एक चांगला पॉझिटिव्ह इंटेंटनी बॅटिंग करावं लागेल आणि तोच पॉझिटिव्ह इंटेंट इथं पाहायला मिळतो साहिलच्या बॅटिंगमध्ये. जो धावसंख्येला लगाम लावला होता सचिन साहूने तो मात्र थोडंसं प्रेशर निर्माण केलं होतं. तो प्रेशर आता दूर केलं आहे साहिलने. या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर 4 षटकार आलेत बॉलिंगसाठी. आता ओमकार टोनपे चौथ्या ओव्हरमध्ये. यावेळेस देखील व्हेरिएशन पाहायला मिळतंय. फ्लिपर बॉल पाहायला मिळते. फिंगर्स रोल केले होते या बॉलवरती आणि ते 22 एक सिंगल रन मिळेल म्हणजे टीमची धावसंख्या 43 या आकड्यावरती. ओमकार टोनपे आपल्याला पाहायला मिळते. अंडरआर्म क्रिकेटपासून सुरुवात झाली या खेळाडूची. बघता बघता सानपाडा गावासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळत आलेत आणि पाहायला गेलं तर खूप चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला खेळत आहेत. यावेळेस आपल्या टीमला कमबॅक करून द्यावं लागेल. इनसाइड आउट खूप चांगला स्ट्रोक परंतु फिल्डर आहेत आणि अंपायर सिग्नल षटकार. थोडासा बॅलन्स बिघडला होता फिल्डरचं परंतु अजून एक षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 49 आकड्यावरती. अजून एक बॉल सर जाईल मात्र मैदानाच्या बाहेर. साहिलने मात्र मैदानाच्या आतमध्ये आग लावले. अजून एक मोठा फटका. आज कालच्या दिवसामध्ये देखील या स्पर्धेमध्ये कुठल्याही फलंदाजाने अर्धशतक कंप्लीट केले नाही परंतु 39 धावसंख्येवरती सध्या साहिल बॅटिंग करतोय. 11 बॉलमध्ये 39 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 55 या आकड्यावरती. काल जर पाहायला गेलं तर अंडर 24 मध्ये खेळत असताना तलवली बॉईज संघाने 55 धावा या स्पर्धेमध्ये बनवल्या होत्या परंतु आज कमांडो संघ मात्र काय बॅटिंग करतात. अफलातून बॅटिंग. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स बाय मिस्टर साहिल. काय बॅटिंग करतायत आणि आता सिमरन 11 सानपाडा टीमच्या मध्ये चर्चेचं वातावरण चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय. चला मॅच बॉल आलाय. आणि आता ओमकार टोनपे या गोलंदाजावरती देखील आक्रमण पाहायला होते. बॉलर तयार ओमकार. यावेळेस देखील लॉफ केलाय. बॉल हवेत आहे. मिस्टर स्ट्रोक. भरत वाडवल त्या कॅच खाली आणि भरत वाडवल कडून अशी चूक होणार नाही अशी दुर्मिळ गोष्ट आहे. अजून एक विकेटचं पतन. आता साहिलचं वारं जे वादळ मात्र गुंगवत होतं मैदानाच्या आतमध्ये साहिल नावाचं ते वादळ आता मैदानाच्या बाहेर ओमकार टोनपेने केले. अर्थातच कमांडो जाऊन पोहोचते 60 या धावसंख्येवर. त्यांनी 61 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय.
ते म्हणजे सिमरन 11 सानपाडा या टीम समोर. दुसऱ्या डावाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते तलोली बॉईज आयोजित गावदेवी चषक 2025 चं चौथं पर्व आणि या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते असे विकी बनसोडे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारण्यात आली. सध्या गोलंदाजी ट्रॅक वरती पॉवर प्लेचे पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती आमिर आणि स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतील मिस्टर भावेश नाईक. व्हेरी डेंजरस व्हेरी रिस्की मॅन. स्ट्रायकिंगला भावेश नाईक, नॉन स्ट्रायकिंगला ओमकार टोनपे दोन मातब्बर खेळाडू पाहायला मिळतात. अष्टपैलू खेळाडू नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे दोन घातक फलंदाज आता सध्या मैदानाच्या आतमध्ये या उष्ण तापमानामध्ये आपल्याला बॅटिंग करण्यासाठी. पहिलाच बॉल इनसाइड आउट कॅच कव्हर पॉइंटला पकडले कॅच भावेश नाईक बाद विकेट.
खूप चांगला बॅटल. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती भरत वाडवलच्या बॅटमधून लॉफेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. 4 धावा मिळतात. 4 धावसंख्येने टीमची धावसंख्या देखील 4 वरती. 61चं टार्गेट आहे सिमरन 11 सानपाडा या टीम समोर. यावेळेस देखील लॉफ्ट केला आहे. बॉल हवेत. मिस्टामिक स्ट्रोक. थोडी एलिव्हेशनची कमतरता भासेल की काय. भासली आणि बॉल सरळ सीमा पार. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार. सध्या आज खुल्या गटातील सामने म्हणजेच नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे आज आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला गेतील. काल देखील अंडर-24 चे कळंबोली 11 संघाने सुपर 3 मध्ये मजल मारले आणि जर पाहायला गेलं तर आज खुला गट मिस्टामिक स्ट्रोक. बॉल हवेत आहे. 2 फिल्डरचं कॉलिंग पाहायला मिळते. भरपूर चांगलं. खूप चांगली कॅच इथे पकडली जाते आणि भरत वाडवलला देखील आता परतावे लागेल. दुसरा फलंदाज बाद. दुसरा विकेटचं पतन. विकेट. सध्या आमिर पहिल्या ओव्हरमध्ये करतात. कॅप्टनने जबाबदारी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरची सोपवली होती आमिरच्या खांद्यावरती आणि यशस्वीरित्या गोलंदाजी करतात. 2 मोठे धक्के सिमरन 11 सानपाडा टीमला दिल्यात. 2 चौकार जरूर भरतने लगवले परंतु विकेट गमावली त्यांनी आणि दुसरा फलंदाज बाद झालाय. टीमची धावसंख्या फक्त ती 8. बॉल झाले आतापर्यंत 4. चांगला उपक्रम विकी बनसोडेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. अंडर-24 ला देखील संधी मिळाली आणि खुल्या गटातील 8 संघ, ग्रामीणचे 8 संघ आणि अंडर-24 चे 8 संघ असे तब्बल 24 संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. काल देखील कळंबोली 11 अंडर-24 या टीमने सुपर 3 मध्ये प्रवेश मिळवलाय. लॉफ करायचा प्रयत्न. कॅच हिटचा कॉल. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये समीर शेखने टिपलाय झेल. अजून एक विकेटचं पतन. फलंदाज आउट. टीमची धावसंख्या ती 8 म्हणजे आता हॅट्रिक बॉल. न्यू बॅटर इन झालेत. राज आता मैदानाच्या आतमध्ये आणि आमिरचा हा हॅट्रिक बॉल. हॅट्रिक जरूर झाली नाहीये परंतु डॉट बॉलने या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ ते संपला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये कमांडो टीमने सिमरन 11 सानपाडा या टीमला बॅकफुटला ढकललंय. 3 विकेट घेत असताना 8 धावा खर्च केल्या आमिरने आणि इथे पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरची झाली समाप्ती. आता येणारे बॉल 18 बॉलमध्ये 53 धावसंख्येची आवश्यकता सिमरन 11 सानपाडा टीमला. 18 बॉल 53 धावा. अजूनही मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर ओमकार टोनपे अजूनही मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा आहे. त्याच्याकडे क्षमता आहे, धमक आहे. नक्कीच आपल्या गावाचं क्रिकेट गाजवलंय म्हणून आज खुल्या गटातील संधी, खुल्या गटामध्ये खेळण्याची देखील संधी मिळाली आपल्या टीममध्ये म्हणजे सिमरन 11 सानपाडा. जर पाहायला गेलं तर संघ आता अडचणीत सापडलाय कारण की महत्त्वाचे 3 फलंदाज भावेश नाईक, भरत वाडवळ आणि नितीन हे 3 फलंदाज बाद झालेत. त्यांच्याकडे आता या मॅचची संपूर्ण जबाबदारी ओमकार टोनपेच्या खांद्यावरती. बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या ओव्हरमध्ये गुलाम बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील.
पहिलाच बॉल लॉफ केला, फिल्डर आहेत लॉंग ऑफला. समीर शेखच्या सुरक्षित हातामध्ये हा बॉल लँड झालाय आणि चौथ्या विकेटचं पतन, चौथा धक्का सिमरन 11 सानपाडा टीमला. ओमकार बॅक टू डग आउट. पाहायला मिळते भावेश टॅग पहिल्याच बॉलवरती आऊट झाल्यानंतर कुठलाही फलंदाज आता आपल्या टीमसाठी धावा बनवण्यामध्ये यश प्राप्त होत नाही. फक्त भरत वाडवरच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले. आता ओमकार टोनपे देखील आऊट झालेत. ऑन साईडला हा देखील फटका मिस्टामी स्ट्रोक आहे. फिल्डर त्याखाली येत आहेत. खूप चांगली कॅच इथे पकडली जाते टीमच्या कॅप्टनने आणि विकेटचं होतं अजून एक पतन. 5वा गडी बाद, 5 फलंदाज बाद. टीमची धावसंख्या 8. इन झालेत सचिन आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आणि गुलाम या मॅच मध्ये देखील दुसऱ्यांदा कमांडो संघाचा दुसरा गोलंदाज हॅट्रिक वर आहे. गोलंदाज गुलाम यावेळेस अंपायरकडे अपील करतायत. डॉट बॉल पाहायला मिळतोय. अंपायरकडे अपील करतायत LBW साठी लेग बॉल विकेट साठी अपील करतात परंतु अपील मात्र पेटावे लागले. अंपायरने डॉट बॉलची समाप्ती देखील पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ इथे संपला. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या ती 5 गडी गमवलेत आतापर्यंत आणि 8 या धावसंख्येवरती 5 गडी बाद अशी धावसंख्या पाहायला मिळते. यावेळेस देखील खोलात टाकला बॉल, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, मिडलला चांगली फिल्डिंग आणि ते एकच सिंगल रन मिळते. टीमची धावसंख्या फलकावरती 9 या आकड्यावरती. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये आणि स्ट्रायकिंग एंडला राज आपल्याला पाहायला मिळतील. लफ करण्याचा प्रयत्न, मिस्टामी स्ट्रोक. 2 फिल्डर त्या खाली येत आहेत परंतु खूप चांगली कॅच इथे पकडली जाते आणि अजून एक विकेटचं पतन. 6वा गडी बाद. बॅटर सुशांत आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील आतमध्ये येणारा बॉल टप्पा पडल्यानंतर तिने बॉलने आतमध्ये वळून घेतला आणि बीट केले या बॉलने सुशांतला आणि डॉट बॉलने 2 ओव्हरची झाली समाप्ती. दोन ओव्हरचा खेळ इथे संपला. टीमची धावसंख्या ती 9 आणि ज्या फलंदाजाने या उष्ण तापमानामध्ये आणि भरपूर उन्हामध्ये ज्याने आग लावणारी बॅटिंग सध्या पहिल्या डावामध्ये केली, कुठलाही गोलंदाजाला सोडलं नाही. प्रत्येक गोलंदाजाला दुसऱ्या ओव्हर नंतर त्याला काउंटर अटॅक केला. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती साहिल आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर विनर वर्सेस विनर अशी मॅच होईल. म्हणजेच शिवा 11 हवेली टीम आपण रेडी राहायचंय आणि त्यानंतर विराट 11 तलोनी आणि आदर्श 11 कामोटे आपण रेडी राहायचंय.
वाईट बॉलने सुरुवात. टीमची धावसंख्या ती 10 मध्ये आता येणारे 12 बॉलमध्ये 51 धावसंख्या आवश्यकता असणार आहे. ती म्हणजेच सिमरन 11 सानपाडे टीमसाठी यावेळेस देखील वेगवान बॉल पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉलचा खूप चांगला वापर आणि डॉट बॉलने सुरुवात आता या ओव्हरला झाली. म्हणजे येणारे 11 बॉल आणि 51ची गरज. खूप चांगला टेलिकास्ट देखील पाहायला मिळते या उष्ण तापमानामध्ये. की स्कोरच्या माध्यमातून हा बॉल देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. आणि अजून एक डॉट बॉल. 10 बॉल 51 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामिस स्ट्रोक. फिल्डर मात्र मागे धावता फार कठीण असं अशी कॅच पकडणे देखील, परंतु कॅच ड्रॉप. एक सिंगल रन कंप्लीट. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 वरती. आणि आदरणीय शैलेश कोळसकर साहेबांच्या वतीने जर पाहायला गेलं तर सातत्याने त्यांच्या आईच्या स्मरणार्थ सातत्याने आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून ट्रॉफी मात्र पुरस्कृत करत आलेत सातत्याने 4 वर्षामध्ये. आणि आज 4थ्या वर्षामध्ये देखील त्यांच्या माध्यमातून त्यांच्या आईच्या नावावरती ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. त्यांचा देखील विशेष आभार. खूप खूप आभार साहेब. आणि सातत्याने विकी बनसोडे यांच्या मागे असतात. त्यांच्या आधारस्तंभामध्ये सातत्याने मार्गदर्शन राहिले. बॉलिंग ट्राय करते साहिल. त्यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. सातत्याने 4 वर्षामध्ये. आणि भावेश पाटील साहेबांचे कट्टर समर्थक आनंद चव्हाण यांचं देखील सातत्याने विकी बनसोडेवरती खूप चांगला सपोर्ट राहिला आहे. खूप चांगला देखील कार्य राहिलं त्यांचं. आणि मदन नाना प्रतिष्ठान बॉस चषकचे एक यशस्वी आयोजक आनंद चव्हाण यांचं मात्र कौतुक देखील होणं गरजेचं आहे. विकी बनसोडेच्या मागे सातत्याने उभे असतात. आणि आमच्यासारखे एक लहान समालोचकांवरती देखील भरपूर प्रेम त्यांचं राहिलंय. परंतु आज या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचं देखील आगमन पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग ट्राय करते वसीम आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलेत. स्क्वेअर फिल्डर आहेत. सहा बॉल आणि 50 धावा. पहिला इथे दुसरा बॉल लॉफ केलाय. सचिनच्या बॅट मधून येतोय हा वैलला. बॉल सरळ सीमा पार. धावा मिळते 6. येतो षटकार. थँक्यू. ऑन साइडला खेळलेत. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 3 बॉल आणि 39 धावसंख्येची गरज. लोअर फुटर्स बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्विंग इन मिस. अजून एक डॉट बॉल. 2 बॉल. हा देखील खूप चांगला बॉल स्विंग केलाय. बॉल सरळ मैदानाच्या बाहेर. धावा मिळते 6. येतो षटकार. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळलाय. बॉल सरळ मैदानाच्या बाहेर. धावा मिळते 6. आणि हा सामना जिंकलाय कमांडो या टीमने आणि पराभूत केले
सिमरन 11 सानपाडा त्या टीमला मी लगेच दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेल. कमांडो आणि शिवा 11 ऐरोली टीमच्या कॅप्टनला आपण लगेच टॉससाठी आपण यायचं आहे.